नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये एक नवीन पदार्थ बनवतोय. तो म्हणजे पोहे आणि बटाटा वापरून चकली. या चकल्या पहा, मस्त अशा गोल गरगरीत तयार झालेल्या आहेत. तळल्यानंतर एकदम कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. सुकल्यानंतर साईज पाहून घ्या, अगदी छोटी होती, पण तळल्यानंतर ना मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत. सुकल्यानंतर त्याचे तुकडेही पडलेले नाहीत, मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. आता ह्या चकल्या तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा जास्तीचा घाटसुद्धा घालावा लागत नाही. पीठ न शिजवता एकही थेंब तेलाचा वापर न करता आज आपण ह्या झटपट चकल्या तयार केलेल्या आहेत. या चकल्या पहा तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट आणि पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, चकली खाताना अगदी कडक लागते, पण ही चकली अजिबात कडक स्वरूपाची होत नाही. मस्त अशी खुसखुशीत हलकी फुलकी आणि पोकळ तयार झालेली आहे. विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट होत नाही. कोणाचीही मदत न घेता एकटी महिलासुद्धा एकाच वेळी 4-4, 5-5 किलोचा डब्बा भरून ह्या चकल्या तयार करू शकता. इतक्या सोप्या आहेत आणि ना 1-2 वर्ष हॉबंद डब्यामध्ये छान टिकतात, अजिबात खराब होत नाही. चला तर लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. या अगोदरसुद्धा आपण बऱ्याच उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील तर एकदा नक्की जाऊन चेक करा. चला तर लगेचच आपण रेसिपीला करूया सुरुवात. झटपट अशी वाळवणाची पोहा चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी साधारणतः वजनी प्रमाणामध्ये बरोबर अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. आता पोहे घेताना आपण रेग्युलर कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाड पोहे वापरतो ना तेच वापरायचं आहे. पातळ पोहे वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही. सुरुवातीला पोहे स्वच्छ साफ करून निवडून घ्या आणि एकदा चाळूनही घ्या, जेणेकरून काही खडे वगैरे किंवा माती किंवा इतर काही कण असतील तर ते पूर्णपणे निघून जातील. आता हे घेतलेले पोहे जे आहेत ना ते आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुवून घेणं फार गरजेचं असतं, कारण पोह्यांमध्ये ना भरपूर सारी धूळ किंवा पावडर लावलेली असते. हे पहा, अशा प्रकारे भरपूर सारं असं काळं पाणी निघतं. त्यामुळे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामधलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे पोहे मी स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता ह्यामधलं सर्व एक्स्ट्राचं जे पाणी होतं ना ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता पोहे धुवत असताना ते बऱ्यापैकी भिजले गेले आहेत, त्यामुळे त्यांना वेगळं असं भिजत ठेवायची अजिबात आवश्यकता नाही. पोहे कसे पटकन भिजले जातात. आता ना व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे दोन्ही हाताच्या मदतीने जेवढं शक्य होईल ना तेवढं ह्यामधलं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि एका परातीमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत. हे पहा, या पद्धतीने थोडंफार पाणी शिल्लक राहिलं तरी काहीच हरकत नाही. इतकं देखील घट्ट पिळायची गरज नाही. हे पहा, अशा प्रकारे सर्व अर्धा किलो पोह्यांमधलं सर्व पाणी मी काढून घेतलं आणि एका मोठ्या परातीमध्ये हे पोहे काढून घेतलेले आहेत. आता पोहे भिजत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे भिजवलेले जे पोहे आहेत ना ते चांगले असे मळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ना ह्या पोह्याचे अगदी बारीक असं पीठ तयार झालं पाहिजे इतपत चांगलं असं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चांगलं मळून घेणार ना तेवढी तुमची चकली छान तयार होते आणि पाडताना मध्येच कुठेही तुटत देखील नाही. आता हे मळताना वरतून एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. पोह्यांनी ना भरपूर सारं पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे. त्या मॉइश्चरमध्येच हे मस्त असं आपलं या ठिकाणी पीठ जे आहे ना ते तयार होतं पोह्याचं. हे पहा, अशा प्रकारे चांगलं असं मी हे पोहे जे आहेत ना ते मळून घेतलेले आहेत. अजिबात पोह्याचे कुठेही बारीक बारीक कण शिल्लक राहिलेले नाहीत. अगदी मस्त असं हे जणू काही पोह्याचं पीठच तयार झालेलं आहे. हे पहा, परफेक्ट. आता मी या ठिकाणी अर्धा किलो पोहे घेतले होते, त्यासाठी साधारणतः 300 ते 350 ग्रॅम उकडलेला बटाटा वापरायचा आहे. असे चकली तयार करताना थोडासा बटाटा वापरला ना चकली चवीला खूप स्वादिष्ट लागते. हे पहा, अशा प्रकारे मध्यम आकाराचे 3 मोठे मोठे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटा चांगला उकडून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे बटाटा जो आहे ना तो किसणीने किसून घेऊयात. लक्षात ठेवा, बटाटा हाताने चुरायचा नाही, नाहीतर काय होतं, बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहतात ना त्याच्यामुळे मग कधीकधी चकली पाडताना मध्येच तुटू शकते. त्यामुळे बटाटा हा किसणीने किसूनच घ्या. बटाटा चांगला उकडणं देखील आवश्यक आहे, म्हणजे कसं पटकन देखील किसला जातो आणि पोह्यांमध्ये अगदी छान असा मिक्स देखील होतो. हे पहा, अशा प्रकारे 3ही उकडलेले बटाटे मी व्यवस्थित असे किसणीने किसून घेतलेले आहेत.
आता लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने साधारणतः 1 ते 1.5 चमचा प्लेन लाल तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात. आता आपला पोहे खाण्याच्या चमच्यानेच 1 चमचा किंवा 1 चमचा थोडंसं कमी पापडखार घालायचा आहे. पापडखार आवर्जून घाला, त्यामुळे आपली चकली जी आहेत ना, मस्त अशी खुसखुशीत, हलकी, फुलकी आणि पोकळ तयार होणार आहे. आता मी या ठिकाणी लाल तिखट वापरलेलं आहे. जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरची मिक्सरला फिरवून ती वापरली ना तरीसुद्धा चालेल. हे पहा, अशा प्रकारे मसाले घालून घेतलेले आहे. जास्तीचे मसाले अजिबात घालायचे नाही, फक्त मिरची, मीठ आणि पापडखारच घालायचं आहे. आता हे घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं पोहे आणि उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आपल्याला हे चकलीचं जे पीठ आहे ना, ते अगदी असं लोण्यासारखं मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. मस्त असं मऊसूत पीठ मळायचं आहे. अजिबात त्यामध्ये पोह्याचे कुठेही मोठे मोठे कण शिल्लक राहू द्यायचे नाही, इतपत चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण उकडलेला बटाटासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे हे जे पीठ आहे ना, ते आणखीनच मऊसूत तयार होणार आहे. तुम्ही मळताना पाणी वगैरे घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच मस्त असा या चकलीच्या पिठाचा गोळा तयार होणार आहे. हे पहा, या पद्धतीने. तुम्हाला हे फारच घट्ट वाटत असेल ना, तर अगदी पाण्याचा फक्त हात घेऊ शकता. पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. अजिबात आपण हे पीठ मळताना कुठेही एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही. तेलाचा वापर न करता, अजिबात कोणत्याही प्रकारे पीठ न शिजवता आज आपण ही वाळवणाची झटपट अशी चकली तयार करत आहोत. आता ही चकली ना अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना खाऊ शकतील इतकी मस्त अशी खुसखुशीत तयार होते. अजिबात कडक स्वरूपाची होत नाही. हे पहा, अशा प्रकारे चांगलं असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त असा गोळा तयार झालेला आहे. मस्त असं मऊसूत पीठ भिजवून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित भिजणं फार गरजेचं आहे, नाहीतर काय होतं, मग चकली पाडताना मध्येच तुटू शकते. आता हे जे पीठ आहे ना मळलेलं, ते भिजत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही. लगेचच याच्या चकल्या पाडायला सुरुवात करायची आहे. चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे, पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ चांगलं असं दाबून भरायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. आता आपण लगेचच चकल्या तयार करायला सुरुवात करणार आहोत. प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे, कागदावरती चकल्या पाडून घ्यायच्या आहे. कागदाला सुद्धा तेल वगैरे लावायची अजिबात आवश्यकता नाही. हे पहा, मस्त अशी अख्खीच्या अख्खी आणि गोलाकार चकली तयार होत आहे. चकली करताना मध्येच कुठेही तुटत वगैरे नाही, चकलीचे तुकडे पडत नाही आहे. मस्त अशी गोल गरगरीत तयार होत आहे. पीठ चांगलं मळून घेतलं ना की चकली छानच तयार होते. आणि आपण बटाटासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे ना पिठाला मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे. त्यामुळे चकली पहा ना, अगदी छान अशी तयार होत आहे. आपण नेहमीच वाळवणाची साबुदाणा बटाटा चकली तयार करतो किंवा पोह्याचे पापड तयार करतो, पण अशा प्रकारे एकदा अशी पोह्याची बटाटा घालून चकली नक्की करून पहा. खरं सर्वांना फार आवडेल. आणि ही चकली बनवायला फार सोपी आहे. कोणत्याही प्रकारची एक्स्ट्राची पूर्वतयारी करावी लागत नाही. घरातच सर्व साहित्य असतं. पोहे आणि बटाटा पटकन ही तयार होते. आणि ना कुणाची मदत न घेता तुम्ही एकटे 4-4, 5-5 किलो डब्बा भरून या चकल्या तयार करून घेऊ शकता. इतकी सोपी आहे. अजिबात कोणत्याही प्रकारचं मिश्रण न शिजवता झटपट अशी तयार होते. हे पहा, अशा प्रकारे मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाच्या चकल्या तयार करून घेते आणि घरातच पंख्याखाली 1 दिवस सुकवणार आहे आणि नंतर 2-3 दिवस कडकडीत ऊन दाखवणार आहे. जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर लगेचच ऊन दाखवलं ना 1-2 दिवस कडकडीत, पटकन आरामात सुकतात. अजिबात सुकायला जास्तीचा वेळ लागत नाही. चकल्या पहा, मस्त अशा सुकल्या गेल्या आहेत. मी कोणताही वाळवणीचा पदार्थ बनवला ना की घरातच पंख्याखाली आधी सुकवते, कारण ना माझ्या घरामध्ये बऱ्यापैकी ऊन येतं. कारण ना जेव्हा पदार्थ ओला असतो, जर डायरेक्ट आपण तो उन्हामध्ये बाहेर ठेवला ना तर ओला असल्यामुळे धूळ माती वगैरे लागते. त्यामुळे घरातच पंख्याखाली सुकवते आणि नंतर 2-3 दिवस चांगलं असं एखाद्या परातीमध्ये किंवा साडीवरती वगैरे अंथरून चांगलं असं पॅक करून नंतर उन्हामध्ये सुकवते. म्हणजे बाहेरची धूळ मातीसुद्धा लागत नाही आणि अगदी हायजेनिक पद्धतीने हा पदार्थ बनवला जातो. हे पहा, चकल्या अगदी छान अशा सुकल्या गेल्या आहेत. वाळल्यानंतर अजिबात असे तुकडे पडलेले नाहीत. मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. रंग पहा ना, अगदी सुरेख आलेले आहेत. मस्त अशा चकल्या पातळ झालेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी चकलीचा साईज पाहून घ्या. चकली तळल्यानंतर ना मस्त अशी दुप्पट तिप्पट फुलते आणि अगदी छान अशी हलकी फुलकी आणि खुसखुशीत तयार होते. परफेक्ट. आता ना मी तुम्हाला या काही चकल्या तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कढईमधलं तेल चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता एकाच वेळी जेवढ्या कढईमध्ये मावतील ना किंवा साधारणतः 5-6 चकल्या तळायच्या आहेत.
मध्यम गॅसवरती तळायच्या, म्हणजे कसं आतपर्यंत मस्त अशा फुलल्या जातात. चकल्या पहा अगदी छान अशा फुललेल्या आहेत, अगदी पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत. आता ह्या तळून घेतलेल्या चकल्या एका ताटामध्ये काढून घेऊयात. या चकल्या बनवायला फार सोप्या आहेत, खरंच अगदी झटपट तयार होतात. आणि आपण ना काय करतो, आपली लहान मुलं नेहमीच बाहेरचं खाण्याचा हट्ट धरतात, चिप्स कुरकुरे मागतात. जर तुम्ही अशा पोह्याच्या चकल्या बनवून ठेवल्या आणि चिप्स कुरकुरे मागायला लागले, तर अशा चकल्या तळून दिल्या ना, तर ते चिप्स कुरकुरेसुद्धा विसरून जातील, इतक्या ह्या चकल्या चवीला भन्नाट लागतात. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला मी काही चकल्या तळून दाखवलेल्या आहेत, अगदी छान अशा तळल्या गेल्या आहेत. आता तुम्हाला मी दाखवते चकली कशी तयार झालेली आहे ते. ही चकली ना अजिबात तेल पितत नाही, अजिबात तेलकट होत नाही, मस्त अशी खुसखुशीत हलकी फुलकी पोकळ तयार होते. बऱ्याच वेळा काय होतं, काही चकल्यांना खाताना अगदी कडक लागतात, तर ही चकली अजिबात कडक होत नाही, मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. हे पहा, अशा प्रकारे मी काही चकल्या तळून घेतलेल्या आहेत. तळल्यानंतर चकल्या मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या राहिल्या आहेत, अजिबात त्याचे मध्येच कुठेही तुकडे वेरे पडलेले नाहीत. आता ही चकली ना अजिबात तेलकट होत नाही, मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत आणि हलकी फुलकी तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजलं असेल. तुम्हाला ती मी एक चकली तोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा किती खुसखुशीत तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये असे पोहा बटाटा चकली नक्की करून पहा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.